तर पुण्यातील आयटी कंपनीतील तरुणी हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली। वडिलांच्या आजारपणाचं कारण सांगून तरुणीने विश्वासघात केला होता असा दावा आरोपी कृष्णाने केलाय। आपल्याला तिला मारायचं नव्हतं तर अद्दल घडवायची होती असं कृष्णाने सांगितलंय। विश्वासात या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश। निलेश, नेमकं काय घडलं होतं, का त्याने हत्या केली, नेमकं काय समोर येतंय? खरं तर हे दोघं जे आहेत ते हे अनेक दिवसांपासून एकत्र एकमेकांना ओळखत होते। या दरम्यान आरोपी जो आहे त्याच्याकडे सातत्याने जे मृत तरुणी आहे तिने सातत्याने पैसे मागत होती। वडिलांच्या आजाराचं कारण जे आहे ते सांगून तिने वेळोवेळी त्याच्याकडे जवळपास 4 लाख रुपये घेतले होते। मात्र ते पैसे परत न केल्याने सातत्याने तिने धक्का लावला होता की माझे पैसे दे, मात्र ती पैसे परत देत होती। दरम्यान वडिलांचं औषधाचं कारण सांगून त्यांनी हा सगळा बनाव केला होता। त्या रागाच्या भरात त्यांनी जे आहे ते तरुणीवर वार केला आणि त्यात तिचा मृत्यू झालेला आहे। ही बाजू आता समोर आलेली आहे। कोर्टामध्ये ज्यावेळेस त्याला हजर केले त्यावेळेस वकिलाच्या मार्फत त्यांनी हा सगळा जो बनाव आहे, जी घटना आहे ती कोर्टासमोर सांगितलेली आहे आणि त्यातून आता समोर आलंय की आरोपीने रागाच्या भरात आणि विश्वासघात केल्यामुळे तरुणीवर हल्ला केला। मात्र त्याला मारायचं नव्हतं, अद्दल तिला घडवायची होती। मात्र जो वार करण्यात आला होता तो वाराची जखम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रक्तस्राव झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे। ती आता बाजू कोर्टात समोर आलेली आहे। निश्चित, धन्यवाद निलेश ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत।